तर पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊया त्या ठिकाणी। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होते आणि त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्ज, खड्डे, तूर खरेदी, मंजुळा शेट्टी प्रकरण, समृद्धी महामार्ग यासारख्या विषयावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। विरोधकांमध्ये स्फोट पडल्याचं चित्र यामुळे पाहायला मिळते आणि त्यामुळे विरोधकांची अधिवेशनात भूमिका कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे। तसंच एकीकडे राष्ट्रपती निवडणुकीत अदृश्य हात मिळाल्यानं भाजपच्या गोटात आनंद आहे आणि त्यामुळे आता शिवसेना अधिवेशनात काय भूमिका घेते याकडेही लक्ष लागलंय। दरम्यान या अधिवेशनात सरकारकडून 14 विधेयकं मांडण्यात येणार आहेत। तर आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था यासह अनेक विषयांवर विरोधक हे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि त्याआधी विरोधकांनी परंपरेनुसार चहापानावर देखील बहिष्कार घातला। पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी करायचा की माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा, या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील मारात्मक नाट्य या पार्श्वभूमीवर रंगलेलं पाहायला मिळालं आणि नेमकं आता या अधिवेशनात काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। सन 2017-18च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे। सन 2017च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 31 जुलै 1 ऑगस्ट 2017 रोजी रोजी चर्चा व मतदानाचे विभाग प्राथमिक क्रमांक घेण्यात येतील। त्या विषयावरील कपात सूचना अनुक्रमे दिनांक 27 व 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील। विधेयकांना संमती अधिसंमती। खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली। सत्राची विधानसभा विधेयक क्रमांक 6, 7, 9, 13, 17, 18, 19, 27, 28, 31, 32। खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली। विधेयक क्रमांक 33, 34, 35। राष्ट्रपतीची अधिसंमती विधेयक क्रमांक 23। राज्यपालांची अधिसंमती विधेयक क्रमांक 53, 1, 3, 7, 8, 9, 11, 13, 15, 17, 18, 19, 21, 23, 25, 26, 27, 33, 34, 35। मी एक घोषणा करतोय। मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्याची सभाध्यक्ष तालिकेवर नाम नियुक्ती करीत आहे। नंबर 1 योगेश सागर, 2 सुधाकर देशमुख, 3 सुभाषजी साबणे, 4 श्रीमती निर्मला गावित, 5 पांडुरंग बरोरा। महाराष्ट्र राज्य नियम 121 अन्वये मी पुढील बाबी विधानसभेच्या निदर्शनास आणून देत आहे। विधानसभेने संमत केलेली खालील विधेयक विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात आल्याच्या तारखेपासून ती संमत न होता 3 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे। सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपालिका सुधारणा विधेयक 2017, 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2017। सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2017, 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 शिकाऊ उमेदवार सुधारणा विधेयक 2017, सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 17, सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2017, सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 24
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य सुधारणा विधेयक 2017, शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सत्राची विधानसभा विधेयक क्रमांक 36 मुद्रांक. अध्यक्ष महोदय, सन 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2017 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र मुद्रांक विधेयक 2017 मांडण्यास अनुमती देण्यात यावी काय. प्रश्न असा आहे की 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 मुद्रांक शुल्क विधेयक 2017 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय. अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2017 सभागृहात मांडतो.